नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती. मंडळी, सध्या निवडणुकांचं वारं सध्या खूप जोराने वाहत आहे. राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आगामी काळात म्हणजेच येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे. या ठिकाणी ईव्हीएम वापरलं जाणार आहे, जे की गेली कित्येक वर्ष मतदान प्रक्रियेमध्ये एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेलच की गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्या बाबत अनेकसे प्रश्न उपस्थित केला गेला. बऱ्याचशा बातम्या येऊन गेल्यात. त्यावरती ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे, ईव्हीएम मध्ये छेडछाड केली जाते आणि ईव्हीएमचा आधार घेऊन उमेदवारांना विजयी केलं जातं. अशा एक ना अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या. त्यामध्ये प्रामुख्याने विरोधी पक्ष मोठ्या पद्धतीने यावरती बोलताना आपल्याला दिसतो. पण आतापर्यंत कुठलीही सामाजिक कार्यामध्ये काम करणारी संघटना किंवा कुठल्या व्यक्तीने यामध्ये आवाज उठवला असेल हे आपण कधीच पाहिलं नव्हतं. या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान आणि त्या अंतर्गत बाळदादा आवारे पाटील यांनी ईव्हीएम हटवा आणि लोकतंत्र वाचवा हा नारा दिलाय. त्याच अनुषंगाने ते आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. बाळदादा, नमस्कार, स्वागत आहे. तुमचे आंदोलन आम्ही असंख्य वेगवेगळ्या ठिकाणी पाहिले आहेत. अतिशय प्रचंड आक्रमक आणि आंदोलनाला धार तुमच्या पाहिली. ईव्हीएमच्या बाबत तुम्ही आता बोलताना दिसतायत, तर आम्हाला नक्कीच आशा आमच्या पल्लवित झाल्या की ईव्हीएम बद्दल तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी प्लॅनिंगने समोर आलेले असाल. काय आहे तुमचं नेमकं म्हणणं आणि कशा पद्धतीनं तुम्ही समोर जाणार आहात? विषय असा आहे, आपण जेव्हा ईव्हीएम मशीनवर आतापर्यंत बातम्या पाहिल्या आणि त्या गोष्टीवर आपण सर्वजणांनी विचार केला, सर्वसामान्य मतदार म्हणून, एक मतदान करणारी व्यक्ती म्हणून, जे तुम्हाला वाटतंय तेच मला वाटतंय आणि तेच अजून प्रत्येक गावाखेड्यातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाला वाटतंय की मतदान एकतर्फाच का होतंय. आणि लोकशाही मधला जो विरोधी पक्ष घटक आहे तो लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे, जो की राजकारणाचा पाठीचा कणा मानला जाईल. त्या विरोधी गटाला ते विरोधी पक्ष म्हणणे एवढी पण ताकद त्यांच्यात शिल्लक नाही राहायला लागली. म्हणजे एवढं मत परिवर्तन कसं झालंय सर्वसामान्य जनतेत, हा प्रश्न आम्हाला सर्वांना पडतोय. म्हणून ईव्हीएम ह्या विषयावर आपण सामाजिक चळवळीच्या माध्यमातून खूप मोठं आणि तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत. आता गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने विरोधी पक्ष हा ईव्हीएमच्या बाबत खूप मोठ्या पद्धतीने आणि खूप मोठ्या लेवलला आवाज उठवताना आपल्याला दिसलाय. त्यात प्रामुख्याने नाव जर घ्यायचं झालं तर काँग्रेस आणि काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे जे काही नेते मंडळी आहेत, यांनी संसदेमध्ये याविषयी बऱ्याचदा आपला आवाज बुलंद केलेला आहे. या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता? कारण एक संस्थापक अध्यक्ष या नात्याने, एक सामाजिक संस्था या नात्याने आणि एक राजकीय व्यक्तिमत्व या नात्याने दोन विरोधाभास या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतात. तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहात आणि तिकडे ते राजकीय मंडळी आहेत, जे की एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत किंवा आपण म्हणू त्यांना की ते MLA खासदार आहेत किंवा राज्यसभेचे सदस्य. अशा लोकांनी संसदेत आवाज उठवला. तर या दोन गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, सगळ्यात पहिला विषय, ईव्हीएम विरोधात राहुल गांधी साहेबांनी जो आवाज उचललाय ना, तो योग्य आहे. परंतु त्यांचा आवाज हा कुठेतरी राजकीय स्वार्थासाठी आहे. अच्छा, त्यातही त्यांना काहीतरी एम, त्यांना असं वाटतं किंवा माझा पक्ष आहे, माझ्या पक्षाला मतदान याच्यामुळे होत नाही, ते ईव्हीएम मुळे होत नाही. आणि कदाचित ते खरंही असेल. एवढं जे एक साईड बघतोय आपण, त्यामुळे आपण म्हणू शकतो की कुठंतरी निवडणूक आयोगाने आणि सत्ताधारी पक्षाने हे काहीतरी संगनमत करून आपल्या सगळ्यांना गफलतीत ठेवून हे चालवलं ईव्हीएम मशीन. कारण जगाच्या पाठीवर जपानपेक्षा मोठी टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक गोष्टीत कोणाकडेही नाहीये. जपान सगळ्यात अग्रेसर आहे, परंतु जपानमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. मग भारत हा लोकसंख्येने जगातला 1 नंबरचा देश असलेला या देशामध्ये का बॅलेट पेपरवर निवडणुका होऊ नये? आणि राहुल गांधी साहेबांनी जसं ईव्हीएमच्या विरोधात आवाज उचललाय, काँग्रेस पक्षाने उचललाय, तसंच आम्ही भारताचे एक नागरिक आणि आपण म्हणतो ना
की कर्तव्य दक्ष नागरिकामध्ये आम्ही मोडतोय. आम्ही समाजसेवा करणारे माणसं, आम्हाला कुठलाही राजकीय आमचा हेतू नव्हे. आणि राहिला प्रश्न UM ह्या विषयावर आम्ही आवाज उचलण्याचं कारण सगळ्यात मोठं असं आहे की बघा, देशाला जर लोकशाही आणि लोकतंत्र वाचवायचं असेल तर त्या सर्वसामान्याच्या मनात जो प्रश्न पडला UM विरोधात त्याचं निराकरण करणं हे निवडणूक आयोगाचं प्रथम कर्तव्य आहे. हे कुठल्या पक्षाला टार्गेट करण्यासाठी किंवा कोणावर आरोप करण्यासाठी नाही. तुम्ही आणि मी एक सर्वसामान्य माणूस आहो आणि मी मतदान कोणाला केलंय याची शाश्वती मला होत नाहीये. मी बटन दाबलंय, पण ते बटन दाबल्यानंतर ते मतदान मी ज्याच्यासाठी दाबलंय योग्य उमेदवारासाठी त्याच्यासाठीच आहे का? आता मधात पण ज्या निवडणुकीत मुंबईमध्ये ठाण्यामध्ये जे काही बिनविरोध निवडणुका झाल्यात ते नोटा हे बटन नसल्यामुळे जे झालंय, ऑप्शन नसल्यामुळे, ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे ना. तिथे समजा नोटा हे बटन जर का असतं तर कदाचित त्या बिनविरोध ठरू शकला नसत्या. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही एवढे पारदर्शक आहात, तुमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष झाला आहे, तो लोकांच्या मनात तुम्हाला बहुमत मिळतंय लोकांच्या मताने असं तुमचं मत आहे की तुमच्या हक्काचं आणि तुमच्या कार्याचं ते बहुमत आहे, तर मग UM वर निवडणुका होत आहे का बॅलेट पेपरवर होत आहे ह्या महत्वाच्या नव्हे. याच्यात फक्त तुम्ही आजच्या परिस्थितीला लोकसभा UM वर काढली, विधानसभा UM वर काढल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 70% निवडणुका तुम्ही कंप्लीट करून घेतल्यात UM वर या 16 तारखेचा जो रिझल्ट येणार आहे. मग राहिलेल्या 30% निवडणुका महाराष्ट्रामधल्या तुम्ही त्या का बॅलेट पेपरवर घेऊ शकत नाही? तुमच्याकडे त्या बॅलेट पेपरवर घेण्यासाठी खर्च करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे, भारत सरकारकडे, महाराष्ट्र शासनाकडे पैसे नाही आहेत का? नसतील तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य असंही GST भरतोय तसं मतदानासाठी आपण लोकांना मतदान करतोय, दान मतपेटीमध्ये, त्याच्यासाठी आम्ही जायला जर आम्ही आमचे 2 पावलं चालत जातोय तर आम्ही त्यासोबत 2 रुपयाचे बॅलेट पेपरचा खर्चही करू. थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की बॅलेट पेपरवरती इथून पुढच्या निवडणुका घ्यायलाच पाहिजे. म्हणजे ज्या की लोकसभेच्या झाल्यात, विधानसभेच्या बरोबर झाल्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्यात किंवा इतर ज्या कुठल्या निवडणुका होत्या त्या आतापर्यंत तुम्ही EVM वरती घेतल्यात. इथून पुढच्या ज्या निवडणुका होतील मग त्यामध्ये पंचायत समित्या असतील किंवा जिल्हा परिषद असतील, मला वाटतं कदाचित हे दोन विभाग आहेत की जिकडच्या निवडणुका आणखी बाकी. बरोबर आहे. प्रामुख्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुका कमीत कमी EVM वरती व्हाव्या आणि आम्हाला ते किमान जज करता यावं की आम्ही जे मतदान करतोय ते बरोबर करतोय की चुकीचं होत आहे, हे तुम्हाला बघायचंय. हा तुमचा मोटो आहे का? हो, बरोबरच आहे ना. सर्वसामान्य माणूस म्हणून मला जो प्रश्न पडलाय ना, किंवा ह्या निवडणुका पारदर्शक व्हावा, राहिलेल्या किती निवडणुका आहेत? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एवढ्याच राहिल्यात आणि थोड्याफार ग्रामपंचायत. ह्या 3 निवडणुका तुम्ही त्या बॅलेट पेपरवर घेऊ शकता आणि त्या घेऊन तुम्ही लोकतंत्र जिवंत आहे हे सिद्ध करा. अच्छा, बर. आता हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की EVM वरती इतक्यांदा बोललं गेलं पण कुठल्या सामाजिक संस्थेने हे पाऊल उचललं नाही. ते पाऊल आपण उचलावं असं एक संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांना का वाटलं? हे बघा, मी आहे ना, तुम्ही मला 1-1.5 वर्षापासून चांगलं जवळून बघताय. माझं असं मत आहे की एखादा विषय जो समाजहिताचा आहे तो मला जाणवतोय की हा विषय आज समाजहिताचा आहे किंवा हा प्रश्न मला पडतोय की मी जर सामाजिक काम करतोय, मी म्हणतोय की मी समाजासाठी आवाज उठवतोय, तर कुठंतरी हा समाजाचा दबलेला आवाज आहे जो आमच्या कानापर्यंत आलाय, म्हणून आम्ही हा प्रश्न हाताळतोय. अच्छा, बर. आताच्या ज्या निवडणुका झाल्यात या काही दिवसांपूर्वी झाल्यात किंवा आगामी निवडणुका आहे, यामध्ये काय काय प्रॉब्लेम तुम्हाला जाणवले EVMच्या संदर्भाने, स्पेशली विधानसभा आणि लोकसभेच्या? विधानसभेच्या आणि लोकसभेच्या बाबतीत जर म्हणत असताल तर लोकसभेच्या बाबतीत आम्ही सगळेजण थोडे शाश्वत होतो किंवा नाही ठीक आहे, परंतु विधानसभेच्या निवडणुकांचे जे रिझल्ट आले ना त्याच्यावरून आज अपेक्षितच नाहीये. सर्वसामान्य माणसं, बच्चू भाऊचे काही कार्यकर्ते त्यांच्यापाशी जाऊन रडत होते की भाऊ आम्ही तुम्हालाच मतदान केलंय, आणि तरी पण ते मतदान त्यांना केलंय म्हणणाऱ्याची संख्या एवढी मोठी होती. त्या प्रमाणात असताना सुद्धा त्या माणसाला कितीतरी मतांनी पाडलं यांनी. हे कसं झालंय? या विषयावरती बच्चू कडू यांनी कधी मला म्हणजे कदाचित आठवत नाही मला की त्यांनी कुठला आवाज उठवला असेल, त्यांनी बोलते झालेत का या विषयात? माफ करा, म्हणजे माझ्याकडे तशी इन्फॉर्मेशन नाही. बच्चू भाऊ वैयक्तिक अजून त्या विषयावर बोलले नाही, कारण कदाचित जेव्हा त्यांचा पराभव झाला
तेव्हा त्यांना कुठेतरी त्या विषयावर बोलायला आज योग्य वेळ नाही, भविष्यात बच्चूभाऊ ह्या विषयावर बोलतील. आणि माझं एक साधं म्हणणं आहे, आम्ही निवडणुका ह्या विषयावर बोलणाऱ्यामध्ये जसं की एखाद्या पक्षाने आवाज उठवलाय, तो आवाज त्या पक्षाच्या राजकीय कारकिर्दीसाठी असू शकतोय, परंतु एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हे, मी कुठला आजपर्यंत ग्रामपंचायतचं सुद्धा निवडणूक लढलेलो नाही, आणि मी सामाजिक चळवळीत ज्या पद्धतीने काम करतोय त्या हिशोबाने मला जो प्रश्न पडलाय ना की बाबा हे ईव्हीएम मध्ये फ्रॉड आहे, हे जे वाटत आहे हे मी सिद्ध नाही करू शकत. ते सिद्ध मीच काय, भारतातील सर्व जेवढे जाणकार लोक आहेत ते पण सिद्ध करू शकत नाही. कारण त्या आता काय आहे की ईव्हीएम किंवा ईव्हीएमचं जे मशीन आहे ते मशीन कम्प्लिटली इलेक्ट्रॉनिक किंवा या सगळ्या गोष्टींपासून ते सगळं आहे. सो त्या गोष्टींना हँडल करण्यासाठी किंवा त्या ईव्हीएम मध्ये काही आहे का किंवा त्यात काही घोटाळा झालाय का हे बघण्यासाठी त्याला मला वाटतं की त्याच्यावरती इंजिनिअरिंग होणं गरजेचं आहे, त्या इंजिनियर्सनी त्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे. आणि कदाचित असंही असू शकतं की त्या इंजिनियर्सला तिथपर्यंत पोहोचूच दिला जात नाही. काय वाटतं तुम्हाला? नाही, साधं आहे. तुम्हाला सांगतो, मी माझ्या शेताची मोटर घरी बसून बटन दाबून चालू करू शकतो, करतो की नाही? आपल्या टीव्ही समोर असतोय, रिमोट दाबला ती चालू होते. मग ईव्हीएम मशीन इलेक्ट्रॉनिकच आहे ना, त्याचा रिमोट आला, त्याचा रिमोट असू शकतो ना कोणाच्या हातात. हा रिमोट ठरवतोय की कुणाला विजयी करायचं. आणि याचा रिमोट हा निवडणूक आयोग म्हणायला स्वायत्त संस्था आहे, परंतु निवडणूक आयोग कुणाच्या सांगण्यावरून चालतंय हे भारतातील प्रत्येक नागरिकाला आज समजते. तेवढं आता हळूहळू बऱ्यापैकी चित्र स्पष्ट व्हायला लागलंय. सो तो भाग वेगळा. बर, दुसरी गोष्ट की या संदर्भाने आता काय का हा ईव्हीएमचा जो मुद्दा आहे तो पूर्णतः राजकीय मंडळींशी निगडीत आहे आणि त्यांचं भवितव्य ईव्हीएम वरनं ठरतं. एखादा पंचायत समितीचा सदस्य असेल, जिल्हा परिषदेचा असेल, आगामी होऊ घातलेले महानगरपालिकेचे नगरसेवक असतील किंवा मागे झालेल्या नगर परिषदांचे नगराध्यक्ष होते, या सगळ्या मंडळींचं भवितव्य ह्या ईव्हीएम वरती अवलंबून आहे. ईव्हीएम वरती जर कुणी बोलायला लागलं तर निश्चितच त्यांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न हा भविष्य काळात होऊ शकतो. तसे काही प्रॉब्लेम्स तुमच्यावरती जाणवत आहेत का तुम्हाला? आत्ता झालाय. अच्छा, लांब नाही. मी निवडणूक आयोगाला निवेदन दिल्यानंतर मला बीडच्या केस तालुक्यातील पोलीस स्टेशन मधून मेसेज आला की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवल्याबद्दल आम्हाला एक समज द्यायची आहे, एक नोटीस द्यायची आहे. तर मला एसपी ऑफिसला बोलवून घेतलं गेलं बीडच्या. मी ज्यावेळेस एसपी ऑफिसला गेलो त्यावेळेस मला तिथं गेल्यावर समजलं की आयजी साहेबाची तिथं मीटिंग आहे. आणि मी त्या मीटिंगमध्ये गेल्यानंतर मला न सांगता, कुठलीही पूर्वकल्पना न देता मला अटक करण्याची तयारी केली. मला एक सांगा, एवढ्या मोठ्या देशात घटना घडत आहे, त्या गुन्हा कुठला? शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलंय. बरं, ते तुम्ही आज कधीपासून करताय? हे मी 1.5 वर्षापासून करतोय. गुन्हा कधी रजिस्टर झाला? हा गुन्हा माझ्यावर ह्या 15 दिवसात गुन्हे 14 नोंद केले त्यांनी. जाणीवपूर्वक होतं हे सगळं? जाणीवपूर्वक नाही तर कुणाच्या तरी सांगण्यावर पोलीस प्रशासन काम करते. म्हणजे ज्या गोष्टींचे गुन्हे हे त्या वेळेला दाखल होणं गरजेचे होते ते त्यावेळेस न करता बाजूला ठेवल्या गेले आणि ते आता तुम्ही ईव्हीएमच्या संदर्भाने आवाज उठवता हे लक्षात आल्यानंतर मागचे गुन्हे तुमच्यावरती दाखल होतात असं तुमचं म्हणणं आहे? 100% ईव्हीएम वर आवाज उचलतोय म्हणूनच माझ्यावर गुन्हे दाखल होत आहे. मला आजही अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे. माझ्यासाठी मला अटक करू नये म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून, जिल्ह्यातून सर्वसामान्य लोकांनी त्यांना निवेदनं पण दिलेत. त्याच्या ओशी वगैरे आहे, मी तुम्हाला हे झाल्यावर दाखवतो. तुमचं असं म्हणणं आहे का की ईव्हीएमच्या संदर्भाने आपण बोलतोय म्हणून आपल्यावरती हे गुन्हे दाखल करण्यात येतात? मी 1.5 वर्ष स्मारक बसवले, त्या 1.5 वर्षात माझ्यावर का गुन्हे दाखल करून मला अटक नाही केलं? ते आत्ता निवेदन दिल्यावर काच? तुम्हाला सांगतो, ज्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्या भारतीय जनता पार्टीचं म्हणणं असते की आम्ही हिंदुत्वावर काम करतो. आणि तुम्ही हिंदुत्वावर काम करताय तर मी तुम्हाला सांगतो, मला गोंदिया आणि भंडारा या 2 तालुक्यातून फोन येतोय
अनवन नंबरवरून फोन आला. मला वाटला दादा मी तुम्हाला 1.5 वर्षापासून फॉलो करतोय. गेले 3 वर्ष झाले आमच्या 2 तालुक्यामधल्या 2 गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बसवलेले आहेत, परंतु त्या बसवलेल्या स्मारकाला परमिशन नसल्यामुळे आमचे स्मारक 3 वर्ष झाले झाकून ठेवलेलं आहे. मी त्यांना सांगितलं येणाऱ्या 2-3 दिवसात मी तिथं येतो आणि ते स्मारक काढतो. म्हणजे तुम्ही हिंदुत्वाची भूमिका करताय, म्हणजे शिवाजी महाराज हिंदू नव्हते का? शिवाजी महाराजावर काम करणारे माणसं हिंदू नाहीत का? तुम्ही कशाच्या बेसवर हे करताय? तुम्ही खोटं नाटक करून फक्त तुमच्या राजकीय मतदानासाठी हिंदुत्वाची भूमिका दाखवताय, प्रत्यक्षात करत नाही. मी छाती ठोकपणे सांगतो, जेव्हा खुलताबादला औरंगजेबाच्या कबरीविषयी आवाज उठवायचा टाइम आला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेवर स्टेटमेंट दिलं. प्रत्यक्ष ग्राउंडवर कोण आला? मी गेलो होतो आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून औरंगजेबाची कब्र तिथून काढून मोडून तोडून टाकणार आहेत, फोडणार आहेत. तर हे म्हणल्यानंतर पोलीस यंत्रणा एवढी सज्ज झाली, मला 3 महिने जिल्हा बंदी केली. तुम्ही ज्या एकनाथ शिंदे साहेब म्हटले होते ना ती कब्र हटाव, त्यांच्यावर काय जिल्हा बंदी नाही झाली? माझ्यावर झाली ना 3 महिने. आणि 3 महिने जिल्हा बंदी केल्यानंतरही जेव्हा मी त्या माझ्यावर वॉच ठेवलेला असताना पण मी क्रांती चौकापर्यंत पोहोचलो, तिथं आल्यावर मला अटक केली. अटक करून माझ्यावर गुन्हा दाखल केला. पण मला एक समाधान आहे, मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, मला त्या औरंग्याचं थडगं तिथून मिटवायचं नव्हतं. ह्या पोलीस यंत्रणेला आणि या सरकारला मला महाराजांचा गनिमी कावा करून हे दाखवायचं होतं की त्याचं थडगं तिथंच भिजत ठेवणार आहे, पण त्याची जी पूजा अर्चना वावावी होत होती ही थांबवा. आणि हे पोलीस यंत्रणेने स्वतः केलं, जाळे मारली, पत्रे मारले आणि त्याला बंदिस्त केलं. आमचं काम पूर्ण झालं. जो हेतू होता तो साध्य करून घेतला. हो, ते तुम्ही याच्या अगोदर खूपदा केलेलं आहे, ते तुमच्या याच्याकडनं आमच्या लक्षातही आहे, चला हरकत नाही. ईव्हीएमच्या बाबतीत असा गनिमी कावा काय आहे का डोक्यात? बिलकुल. क्या बात. हे म्हणजे मी तुम्हाला एक नक्की सांगतो, हे जे सरकार आहे ना यांना मी इथं ओपन चॅलेंज करतो की तुम्ही कशाही पद्धतीने दाबून बघा, आम्ही दबणाऱ्यामधले नाही. आणि यूएम ह्या विषयावर आम्ही रिझल्ट घेणार म्हणजे घेणार. तुमच्या प्रेसच्या पत्रकाराच्या माध्यमातून मी सांगतोय की निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे आणि हा स्वायत्त न राहता कोणाचे तरी रखेल बनून जे काम करतोय त्यांना आम्ही याच्यानंतर ती अक्कल घडवणार आहेत निवडणूक आयोगाला. त्यांना इथून पुढे स्वायत्त राहून निष्पक्ष लोकतंत्र वाचवण्यासाठी कसं काम करते याचं मार्गदर्शन गनिमी काव्याने देणार आहोत. आताच तुम्ही म्हणालात थोड्या वेळापूर्वी की माझ्यावरती गुन्हे दाखल झाले, कदाचित आपली ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला अटकही होऊ शकते, याबद्दल काय सांगाल? मी अटकेला घाबरणारा असतो तर 360 पर्यंत स्मारक नसते बसवले, एकही बिना परमिशन बसवलेलं, एकही विदाऊट परमिशन आहे. परमिशन आहे असं बसवलं नाही, सगळे विदाऊट परमिशन बसवले. आणि आजही मी तुम्हाला सांगतो, यांनी मला आज अटकही केलं तर येणाऱ्या 18 फेब्रुवारीला महाराष्ट्रात एकाच दिवशी 100 शिवस्मारक बसणार आहेत विदाऊट परमिशन. ईव्हीएमच्या संदर्भाने काही महत्वाच्या तारखा किंवा काही महत्वाच्या अनाउन्समेंट तुम्हाला या अनुषंगाने करायच्या आहेत? हो, येणाऱ्या 16 जानेवारीला गाव तांदळवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव इथे आमरण उपोषण हे महाराष्ट्रातलं पहिलं असेल ईव्हीएम विरोधात. आणि त्याची तयारी करण्यासाठी आम्ही मराठवाड्याचा पूर्ण दौरा केलेला आहे. आम्ही गावोगावी जाऊन त्याच्या बैठका घेतलेल्या आहेत. आणि जर यांनी काही लक्ष नाही दिलं तर तुम्ही त्या एका गावाचं कोरडेवाडी, तालुका केज, जिल्हा बीड येथील साठवण तलावाचं आमचं आंदोलन बघितलेलं आहे. तशाच पद्धतीने निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत आमची जायची तयारी आहे आणि केंद्रापर्यंत जायची तयारी आहे. कायदेशीर म्हणले कायदेशीर, सामाजिक चळवळीतून आंदोलनातून म्हणले तरी आंदोलनातून, दोन्ही बाजूने आम्ही त्या विषयावर लढा देत आहोत. आता या नंतर तुमच्यावरती एक ठपका ठेवला जाऊ शकतो की आतापर्यंत तुम्ही हिंदुत्ववादी विचाराने पुढे आलात, गळ्यात भगवी रुमाल तुमच्या नेहमी बघायला, आता तुम्ही काँग्रेसी विचारांचे झालात का, की ठाकरेंच्या विचारांचे झालात का, असा ठपका तुमच्यावरती ठेवण्यात येऊ शकतो. यावर काय मत आहे तुमचं? त्या ठपका ठेवणाऱ्याला एवढंच सांगणे, मी हिंदुत्ववादी आहे, हिंदुत्ववादीच राहणार. मी हे भारतीय नागरिक म्हणून मला ईव्हीएम मध्ये शंका आहे आणि हा माझा एकट्याचा नाही, सर्वसामान्य जनतेचा पण प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही आवाज उठवलाय. आम्ही कधीही जाऊन काय त्या काँग्रेसचा प्रचार करणार किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा प्रचार करणार अशी काही परिस्थिती नाहीये आणि ती याच्यानंतरही राहणार नाही. या व्यतिरिक्त आणखी काही संदेश आपल्या
या पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेला देऊ शकाल? काय सांगायचं आहे तुम्हाला? काही मी महाराष्ट्रातील आणि भारतातील जनतेला एवढंच आव्हान करन की आपण याच्या अगोदर पहिले इंग्रजांविरुद्ध, मुघलांविरुद्ध आणि मधल्या काळात काँग्रेस विरुद्ध लढलो. तीच परिस्थिती आज ह्या केंद्रात असलेल्या आणि राज्यात असलेल्या भारतीय जनता पार्टी विरुद्ध लढण्याची आलेली आहे आणि ही क्रांती करण्याची वेळ आहे. आज जर आपण घरात बसलोत तर येणाऱ्या आपल्या पिढीला हुकुमशाहीकडे घेऊन जाणाऱ्या ह्या सत्ताधाऱ्यांचे गुलाम होऊन काम करावं लागल आणि परत कुणाला तरी भगतसिंग होऊन फाशी घ्यावा लागल. त्याच्यानंतर कुठेतरी आझादी मिळण्याची परिस्थिती येईल. एवढी बिकट परिस्थिती ह्या सरकारने आणि या निवडणूक आयोगाने आणून ठेवले. तुम्हाला मी एवढंच आव्हान करेन महाराष्ट्रातील जनतेला, भारतातील जनतेला की तुम्ही ह्या चळवळीत, ह्या आंदोलनात सहभागी होताल आणि आम्हाला खंबीर अशी साथ देताल, एवढंच बोलेल. तर मंडळी, हे होते बाळराजे आवरे पाटील, ज्यांनी आता ईव्हीएम हटवा आणि लोकतंत्र वाचवा असा नारा दिलेला आहे. निश्चितच ते ज्या पद्धतीनं कुठलंही आंदोलन हाताळतात, ती आंदोलन हाताळण्याची त्यांची एक विशिष्ट अशी शैली आहे, सचोटी आहे. त्या शैलीनं ते आंदोलन हाताळतात आणि मोस्टली शिवरायांच्या स्वराज्यात जो गनिमी कावा केला जायचा, त्या गनिमी काव्याचा अतिशय उत्तमरित्या उपयोग ते त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून करत असतात. बऱ्याचशा घटना अशा आहेत की ज्या ठिकाणी गनिमी कावा करून त्यांनी त्यांची कामं काढून घेतली. काही ठिकाणी शक्तीपेक्षा युक्ती जास्त कामाला येते याची प्रत्यय त्यांनी बऱ्याचदा दिल्यात आणि त्याच पद्धतीचा प्रश्न देखील आम्ही त्यांना केलेला होता की या ईव्हीएम हटाव मोहिमेच्या संदर्भाने गनिमी कावे तुम्ही करणार आहात का? निश्चितच त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे आणि ते निश्चित ज्या ठामपणे उत्तर मिळालेलं आहे, गनिमी कावे बघायला मिळणारच आहेत. तुम्हाला देखील इंटरेस्ट असेल या त्यांच्या गनिमी काव्याबद्दलचा, तर निश्चितच पुढे येणारे काही अपडेट्स तुम्ही जाणून घेत राहा. तुर्तास या मुद्द्यावरती इथेच थांबूयात. तोपर्यंत धन्यवाद.